3 नोव्हेंबर 2016च्या काहे दिया परदेस या कार्यक्रमामध्ये गौरीच्या माहेरी सर्वच अडचणीत असल्यामुळे शिवची आई खूपच आनंदी असते। ती आपल्या सुनेला म्हणजेच सरलाला सांगते गौरी लवकरच राजीनामा देईल, त्यामुळे तिची आर्थिक बाजू खिळखिळीत तर होईलच, शिवाय आपली माहेरची माणसं अडचणीत असल्यामुळे तिला मुंबईत राहण्यावाचून गत्यंतर नसेल। म्हणजे जी गोष्ट आपल्याला करायची होती ते काम निशाने फत्ते केलंय। तिकडे मुंबईत शिव आणि गौरीचे कुटुंबीय एकत्रित न्याहारी करत असतात, मात्र गौरीचे वडील शिव सोबत काहीच बोलत नाहीत। तो आणि गौरी एकत्रपणे फिरायला जाणार असतात, म्हणून शिव त्यांची अनुमती घेतो। त्यावेळी गौरी सुद्धा आपल्या वडिलांना सांगते मी लवकरच नोकरीचा राजीनामा देते। त्यावेळी संतापून ते गौरीला सांगतात राजीनामा देण्याची काहीच गरज नाहीये, उद्या कशी वेळ येईल काहीच सांगता येणार नाही। ते गौरीला नोकरीत बदली करून घेण्याचं सुचवतात। गौरीचे वडील काहीच बोलले नाहीत, त्यामुळे शिव नाराज असतो। गौरी आणि शिव ज्यावेळी घराबाहेर येतात तेव्हा गौरी जुन्या आठवणी शेअर करते, तेव्हा शिव काहीच बोलत नसल्याचं पाहून गौरी यामागचं कारण विचारू लागते। शिव उत्तरतो की मी तुझ्या वडिलांवर नाराज नसून स्वतःवरतीच नाराज आहे। आपल्या लग्नामुळे ते सर्वस्व गमावून बसलेत। गौरीला हे कळल्यावरती धक्का बसतो। तिकडे बनारसमध्ये ज्यावेळी शिवच्या आजीला कळतं की गौरी आणि तिचे कुटुंबीय अडचणीत आहेत, त्यावेळी ती खूपच चिंतित होते। ती शिवला कॉल करते, तसंच गौरीच्या कुटुंबियांना काही अडचण असेल तर लगेच आम्हाला कळव असं सूचित करते। ती गौरीला देखील धीर देऊन येणाऱ्या प्रसंगाचा न डगमगता सामना कर असा आत्मविश्वास पण देते। शिवला संशय येतो की निशाने घर विकून मिळालेले पैसे आपल्या आईच्या घरी दडवून ठेवले असतील। निशाने अफरातफर करून रोख रक्कम आपल्या माहेरी लपून ठेवली आहे, याचा सुगावा लागल्यावर गौरी आणि शिव कशा प्रकारे या प्रकरणाचा छडा लावणार हे येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला कळू शकेल। त्यासाठी पहा या मालिकेचे अपडेट्स फक्त राजश्री मराठीवर। हाय, मी मयुरी वाघ आणि मराठी एंटरटेनमेंट वर्ल्डबद्दल सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी।